औरंगजेबाच्या कबरी हटवण्यासंदर्भात सुरू झालेला वाद निवळत असताना आता शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी नवी मागणी केली। औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादचं नाव रत्नपूर करा अशी मागणी संजय शिरसाट यांनी केली। इंग्रजांच्या काळापासून रेकॉर्डवर खुलताबादचं नाव रत्नपूर आहे, त्यामुळे झालेली चूक दुरुस्त करा अशी मागणी त्यांनी केली। दरम्यान या संदर्भात संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं असून दोन्ही सभागृहात याकरता मंजुरी घेणं आवश्यक आहे। त्यामुळे आता खुलताबादचं नाव बदलण्याच्या मागणीवरून पुन्हा मतमतांतर होऊन नव्या वादाला फोडणी मिळण्याची शक्यता आहे। पूर्वी या संभाजीनगरचं नाव खडकी होतं, कालांतराने त्याचं नाव औरंगाबाद झालं। तसंच रत्नपूर हे पूर्वी खुलताबादचं नाव पूर्वी रत्नपूरच होतं, कालांतराने ते खुलताबाद झालं। औरंगजेबाने त्यांच्या काळामध्ये केलेले जे काही कारनामे आहेत त्यामुळं अनेक शहराची नावं बदलली गेली। धाराशिवचं नाव बदललं गेलं, नगरचं नाव बदललं गेलं। हे सगळे वाले जे आहेत ना, तर त्या सर्व नाव बदलण्याची प्रोसेस आता आम्ही करतोय। रत्नपूरच असली पाहिजे ना, ते नाव पूर्वी होतं, ते औरंगजेबाच्या काळात ते झालेलं खुलताबाद आहे। दरम्यान हा खुलताबादचा इतिहास नेमका काय आपण जाणून घेऊया। खुलताबादचं नाव रौझा असंही होतं। रौझा म्हणजे स्वर्गातील नंदनवन। खुलताबादला संतांची भूमी किंवा शाश्वत निवासस्थान म्हणायचे। खुलताबादचं आधीचं नाव खुलदाबाद असंही होतं। खुल्द मकान या औरंगजेबाच्या मरणोत्तर उपाधीपासून खुलदाबाद असं नाव होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।